झी 24 तास एक पाऊल पुढे। कारागृह म्हणजे खून, मारामाऱ्या, दरोडे असे गैरप्रकार करून शिक्षा भोगणाऱ्यांचं केंद्र। मात्र अशाच कारागृहाचा पिंजरा भेदून आकाशाकडे झेप घेण्याची इच्छा दाखवली आहे पैठण खुल्या कारागृहातल्या एका कैद्यानं। या कैद्यानं कारागृहात राहून समाजशास्त्राची पदवी प्राप्त केली आहे। एवढंच नाही तर आता त्यानं चक्क जेट अर्थात जनसंवाद आणि पत्रकारिता विषयाची पात्रता परीक्षा देखील दिली आहे। हा आहे सुनील नागनाथ गीते। सुनील मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या वैराग गावचा। सुनील सध्या पैठणच्या खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय। वैराग गावात झालेल्या एका खून प्रकरणात 1999 साली सुनीलला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। त्यावेळी त्याचं वय होतं फक्त 19 वर्ष। गेल्या 13 वर्षांपासून सुनील शिक्षा भोगतोय। वाईट मित्रांच्या संगतीत आल्यानं दुष्कृत्य घडलं, पण झालेल्या दुष्कृत्याचा पश्चात्ताप त्याला आहे। मात्र आता त्याचा केवळ विचारच न करता सुनीलनं चांगलं जीवन जगण्याचा निर्धार केलाय। त्यासाठी त्यानं प्रयत्न सुद्धा सुरू केले। शिक्षणाची आंतरिक तळमळ असलेल्या सुनीलनं विद्यापीठाचे दरवाजे ठोठावले। त्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नुकतीच पत्रकारिता आणि जनसंवाद विषयाची पात्रता परीक्षा दिली आहे। सुनीलनं यापूर्वी शिक्षा भोगत असताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्र विषयामध्ये पदवी संपादन केली। त्यातही तो 68% गुण मिळवून उत्तीर्ण झाला। त्याची शिक्षणाची जिद्द पाहून परीक्षेसाठी कारागृह प्रशासनानं त्याला 15 दिवसांच्या पेरोलवर सुट्टी दिली। सुनीलची शिकण्याची धडपड पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या विभाग प्रमुखांनी त्याला सर्वतोपरी मदत करायचं ठरवलंय। ते जर प्रवेश पात्र झाले तर त्यांचं हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी थोडंसं चौकटी बाहेर जाऊन त्यांना अध्यापन करण्याची पण आमची धारणा आहे। ते आमच्या विभागामध्ये येतील, तिथे आम्ही मदत करू, अध्यापन करू, प्लस तिथे जाऊन सुद्धा आम्हाला शिकवता येईल का याचा सुद्धा आम्ही विचार करू। सुनीलची शिक्षा पूर्ण व्हायला आता फक्त 1 वर्ष बाकी आहे। उर्वरित आयुष्यात चांगलं शिक्षण घेऊन आपल्यावरचा गुन्हेगाराचा डाग पुसण्याचा सुनीलचा प्रयत्न आहे। विशाल करोडे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।